मी सिगरेट ओढत नाही, दारूही पित नाही, अगदी बिअरसुद्धा नाही. परस्त्री मी माते समान मानतो. आमच्या कॉलेजमध्ये इतक्या सुंदर सुंदर मुली आहेत, पण त्यांच्याकडे मी कधी वाकडा डोळा करून सुद्धा पाहिलेलं नाही. या सगळ्यावरून तुम्हाला कळलं ना की मी एक चांगला मुलगा आहे. हां, पण माझे काही छंद आहेत बरं का. त्यातला महत्त्वाचा सांगतो. मला लोकांच्या खाजगी भानगडीमध्ये नाक खुपसायला अतिशय आवडतं. अतिशय. एखाद्याची खाजगी भानगड शोधण्यात एक वेगळीच मजा असते. एकदा ती भानगड कळली किंवा स्वतःजवळच ठेवून त्यातला आनंद आपण एकट्यानंच काय म्हणून उपभोगायचा. मग मी तो वाटतो. आनंद हा वाटल्यामुळे द्विगुणित नाही, जितक्यांना सांगू तितके गुणित होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. इकडचं तिकडं करणं म्हणजेच चहाड्या करणं आपल्याला तर बुवा अतिशय आवडतं. अर्थात या माझ्या छंदापायी माझ्या अभ्यासाचं खूपच नुकसान होतं बरं का. गेली कित्येक वर्ष मी एकाच वर्गात बसतोय. मला अभ्यासाचा विलक्षण कंटाळा येतो. वडील इमानतबारे पैसे पाठवतात. ते संपेपर्यंत मी ते खर्च करतो. पण त्यानंतर पैसे मिळवण्याचे माझे असे काही खास मार्ग आहेत. ते वापरतो आणि मी पैसे मिळवतो. आई शपथ, मी कधीही कुणाकडेही उसने पैसे मागत नाही. एक प्रकारचं भीक मागणंच आहे होते. माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला ते कसं आवडेल. मग माझ्या मेथड्स वापरून मी पैसे मिळवतो. मला पब्लिक टेलिफोन्समधली कॅश मारता येते. रूममधल्या पार्टनरचे खिसे मला साफ करता येतात. तिकिटांचा काळा बाजार तर मी असा करतो. आणि दुकानाच्या गल्ल्यातले पैसे येऊ उचलतो मी. माझा प्रमुख मार्ग जो आहे ना, तो आहे ब्लॅकमेलिंग. दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसण्याचा माझा छंद मला मस्त पैसे मिळवून देतो. आता बघा ना, माणूस प्रतिष्ठेला किती जपतो नाही. माझी त्याला काहीच हरकत नाही आहे. एनिवे, इट इज गुड. चांगलीच सवय असते ती माणसांना. माझा फायदा होतो ना त्यामुळे. त्या दिवशी असाच एका लॅबमधून आमच्या बाहेर पडलो. लॅबमधल्या प्यूनकडे जरा खाजगी काम होतं माझं. हा प्यून आहे ना, तो मला फार उपयुक्त वाटतो. कारण त्याचा चेहरा कमालीचा निष्पाप आणि भोळा आहे. त्याला त्याचा फायदा होतो. तो कुठंही वावरला ना, त्यानं कुणाचंही बोलणं चोरून वगैरे जरी ऐकलं तरी त्याचा कुणालाही संशय येत नाही. आम्ही एकमेकांना नेहमी मदत करतो. तर त्या दिवशी लॅबमधून बाहेर पडलो. इतक्या लवकर रूमवर जाण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. मग म्हटलं जरा कॉलेजच्या मागच्या बागेत फेरफटका मारावा. तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीच्या कट्ट्यावर जरा बसावं म्हणून तिकडे वळलो. सगळीकडे शांतता होती. माझ्या पावलांचाच काय तो आवाज मला येत होता. मी चाललो होतो खिशात हात घालून. अचानक झाडीत खसफस ऐकू आली. म्हटलं साप बी पैकी काय. सापाला मी असा इझिली मारू शकतो. काही वेळा मी त्याला डिवचतो, काही वेळा खेळवतो. मजा. क्वचित चेंज म्हणून किंवा मारायचा कंटाळा आला म्हणून मी त्याला सोडून पण देतो. जाऊ देतो, जा बाबा. खसफस थांबली होती आणि बांगड्यांचा आवाज ऐकू आला. सो इंटरेस्टिंग. मी सावध झालो. शीळ घालत चाललो होतो. ती शीळ एकदम मी थांबवली आणि कान देऊन ऐकायला लागलो. दबक्या आवाजात कोणीतरी बोलत होतं. एक स्त्री आणि एक पुरुष. वाह, अगदी मला आवडते तशी सिच्युएशन. मला ते नीट दिसत नव्हते. जरासा पुढं झालो तर ते दिसले. ते जवळजवळ बसले होते. त्यानं तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. नंतर ते दोघे उभे राहिले आणि चालायला लागले. आणि मग मला ते स्पष्ट दिसले. त्या गवाणकर बाई होत्या, आमच्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसर. मी चाटच पडलो. पुढं होऊन त्यांना हाक मारावी असा विचार मनात आला, पण मी तसं नाही केलं. दुसरा दिवस उजाडला. मी कॉलेजमध्ये आलो जरा लवकरच. गवाणकर बाई माझ्यासमोरच झपझप झपझप चालल्या होत्या. काल त्यांच्या बाबतीत मी जे पाहिलं ना, ते सगळ्या कॉलेजभर करायला मी असा उत्सुक झालो होतो. पण मी माझा विचार बदलला. मला केमिस्ट्रीचा या सेमिस्टरचा पेपर खूप अवघड गेला होता.
बाईंना ब्लॅकमेल करून मी त्या पेपरमध्ये पास होऊच शकलो असतो ना. ही संधी का सोडा. मी पुढे झालो. बाईंना हाक मारली, गवाणकर मॅडम. कोण? सातपुते ना रे तू? विजया सातपुते? हो मॅडम. काय काम होतं? मला पेपर अवघड गेला आहे केमिस्ट्रीचा. असं होय. तुमच्याचकडे आहेत ना पेपर्स तपासायला? म्हणजे तू माझ्या वर्गात आहेस? गवाणकर बाईंनी आश्चर्यानं विचारलं. हो. नाही, दिसत नाहीस कधी वर्गात. वर्गात हजर राहायचं नाही, अभ्यास करायचा नाही, आणि मग नापास व्हायचं आणि मग रडत भेकत यायचं. मी कधी आलोय रडत भेकत? हे काय आहे मग? मला पास करा असे शब्द तरी मी तोंडातून काढलेत का? मग काय हवं आहे काय तुला? मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यानंतर माझा पेपर कशा पद्धतीनं तपासायचा हे ठरवणं तुम्हाला सोपं जाईल मॅडम. काय? हो, काल मी तुम्हाला पाहिलं मागच्या बागेत, विहिरीजवळ एका माणसाबरोबर. तो तुमच्या खांद्यावर थोपटत होता आणि तुम्ही त्याचा हात धरला होता. तू ते पाहिलंस काय? हां, मी ते पाहिलं. मग पुढं काय करणार आहेस तू आता? ही गोष्ट मी तुमच्या मिस्टरांना जाऊन सांगणार आहे. मी उत्तेजित स्वरात बोललो एकदम. बाई क्षणभर थांबल्या, मान वर करत म्हणाल्या, खरंच त्यांना जाऊन सांगशील का तू काल जे पाहिलंस ते? नाही म्हणजे नक्की सांगणार आहेस का? मी थक्कच झालो. खरंच सांगू? येस, आय मीन इट. प्लीज प्लीज जाऊन सांग रे. आजच भेटतोस का? बाई बाई तुम्ही मनातून घाबरलाय बरं का. पण मला तसं कळू नये म्हणून तुम्ही फक्त हा आव आणताय आणि सगळंच अगदी लाईटली घेताय. मुळीच नाही सातपुते. बाई एक सांगा, काल तुमच्याबरोबर होता तो तुमचा भाऊ बिऊ तर नव्हता ना? छे, इतके का मी अरसिकाडी बावळट आहे? तो माझा भाऊ नव्हता काही, मित्रच होता, चक्क मित्र होता. ज्या पद्धतीनं आम्ही बसलो होतो, एकमेकांचे हात हातात घेऊन चाललो होतो, त्यावरून तुला कळलं नाही? तुम्ही हातात हात घेऊन कधी चाललात? हेट, मग काय पाहिलंस तू सातपुते? किती अंतरावर उभे होतात महाशय तुम्ही आमच्यापासून. दूर उभा असशील म्हणूनच दिसलं नसेल तुला. बाई बाई तुम्ही प्रोफेसर आहात. विद्यार्थ्यांसमोर तुमचा काय आदर्श राहील अशा कसा वागता तुम्ही? शिवाय तुमच्या मिस्टरांचा जरा विचार करा. तू सांगतोयस ना त्यांना जाऊन सगळं? हो सांगणारच आहे, मी चिडून म्हटलं. तू असं कर, संध्याकाळी ते भेटतील 7च्या सुमारास. त्याचवेळी त्यांना गाठ. मी घरात असताना माझ्यासमोर हे सगळं त्यांना सांगताना ना तुला कदाचित ऑकवर्ड होईल. मुख्य म्हणजे तिखट मीठ लावून काहीच सांगता येणार नाही. म्हणून मी जरा उशिराच घरी येईन, चालेल ना? नीट सांग हं सगळं. गवाणकर बाईंनी पाठ वळवली आणि त्या चालायलाही लागल्या. मी अवाक, तिथल्या तिथे खिळूनच उभा राहिलो. बाईंनी माझी फिरकी घेतली होती की तो माणूस खरंच त्यांचा भाऊ होता की त्या निर्लज्ज होत्या का धाडसी होत्या. यापैकी काही जरी असलं ना तरी त्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग हा त्यांच्या नवऱ्याला सांगणं हे माझं कर्तव्य होतं. कारण 2, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनी असं वागणं हे बसत नाही, तेव्हा संस्कृतीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य होतं. दुसरं म्हणजे शिक्षकी पेशात काम करणाऱ्या स्त्रीनं असं मुळीच वागता कामा नये. अरे प्रोफेसर्सच असं वागायला लागले तर ते आमच्यावर कसले संस्कार करणार? कप्पाळ. किती संस्कारक्षम मनं आमची. मी संध्याकाळी बाईंच्या तडक घरी गेलो. त्यांचे मिस्टर घरात एकटेच होते. मी आत गेलो, त्यांना नमस्कार केला, माझी ओळख करून दिली आणि सरळ मुद्द्याला हात घातला. मिस्टर गवाणकर, मला तुमचा हितचिंतक समजा. मी तुम्हाला तुमच्या मिसेसबद्दल काहीतरी सांगायला आलो आहे. गवाणकर जरा खुर्चीत सावरून बसले बरं का. काय सांगणार आहात तुम्ही सातपुते? तिनं शिकवलेलं समजत नाही का तुम्हाला? तिलाच जाऊन भेटा ना आणि घ्या समजून. सगळ्या डिफिकल्टीज मोकळेपणानं विचारा. ती खूप हुशार आहे आणि अतिशय चांगलं शिकवते. गवाणकर तर बाईंचं कौतुकच करायला लागले. त्यांच्या स्वरातून बाईंबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. अशा परिस्थितीत माझा मुद्दा पुढं करणं फारच कठीण होतं. तरी मी काही चिकाटी सोडली नाही. म्हटलं,
एक वेळ चांगलं शिकवलं नाही तरी चालेल, पण कॅरेक्टर जास्त महत्त्वाचं आहे. सातपुते, आपल्याला नेमून दिलेलं काम इमानेतवारे करणं हे चांगल्या चारित्र्याचंच लक्षण मानतो मी. माझी मिसेस सच्चरित्रच आहे. नाही तसं नव्हे गवाणकर, स्पष्टच सांगतो. म्हणजे काल मी त्यांना एका परपुरुषाबरोबर पाहिलं. ते असे झाडाला टेकून बसलेले, बाई त्यांच्या अंगावर रेलून बसलेल्या, त्यांचा हात बाईंच्या हातात, बाईंचा पदर. पुढचे शब्द माझ्या तोंडातच. गवाणकर खुर्चीवरून उठले होते आणि अचानक त्यांनी माझ्या थोबाडीत मारली. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. एक तर माझी एक किडकी दाढ खूप दुखत होती. ती या मारामुळं हलली आणि तिच्यातून रक्त वाहू लागलं. माझं नशीब थोर म्हणून ते रक्त माझ्या ओठातून बाहेर पडलं, कारण ते रक्त बघूनच गवाणकर घाबरले आणि थांबले. नाहीतर त्यांनी मला आणखीन मारलं असतं. माझ्याकडे तुच्छतेनं पाहत म्हणाले, जा डेंटिस्टला जबडा दाखवून घे आणि पुन्हा माझ्या बायकोबद्दल काही बोललास तर खबरदार. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो. जबडा सुजलेला. गवाणकर मॅडम मला दिसून येत फक्त, अशी माझी फार इच्छा होती. पण नेमक्या त्याच समोर याव्यात का. माझ्याकडे पाहत म्हणाल्या, काल भेटलास की नाही यांना. मी चिडलो. वाह, जसं काही तुम्हाला माहितीच नाही आहे. विश्वास ठेवा रे, मला खरंच माहिती नाही तू येऊन गेलास म्हणून. तू माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस वगैरे, यातलं काही एक त्यांनी मला सांगितलं नाही. खरं म्हणजे मला जाम उत्सुकता होती पण विचारणार कसं. मग तशीच बसून राहिले. तुलाच विचारायचं ठरवलं. काय काय घडलं रे, नीट सविस्तर सांग बरं का. अगदी शॉर्टमध्ये नको, सविस्तर सांग. मला त्या क्षणी त्या मिस्टर गवाणकरांची फार फार दया आली. किती थोर माणूस होता तो. बायकोची निंदा त्यांना सहनसुद्धा झाली नाही. त्यांनी मला मारलं आणि ही गोष्ट आपल्या बायकोला साधी सांगितली सुद्धा नाही. अचानक गवाणकर मॅडम म्हणाल्या, तुला मारलं काय रे त्यांनी, जबडा सुजलेला दिसतोय. मी शर्मेनं होकार दिला. मला शंका आलीच तुला पाहिल्यानंतर. म्हटलं जबडा असा का दिसतोय याचा. गवाणकरबाई क्षणभर विचारात पडल्या. मग म्हणाल्या, तू आणखी एक प्रयत्न करून का नाही बघत. कसला, मी विस्मयानं विचारलं. ह्यांचं मत माझ्याबद्दल कलुषित करण्याचा. कर कर ट्राय कर ना. पण कशासाठी, मी थक्क होत विचारलं. कशासाठी म्हणजे, अरे बुळगटा बावळटा, तुझ्या डोळ्यांनी चक्क तू एका परपुरुषाबरोबर मला बघतोस आणि माझ्या नवऱ्याला सावध करायला जातोस. केवढा उदात्त हेतू. आणि तू बायकोबाईसारखा मार खातोस. शी, बांगड्याभर हातात. मी सांगते, मी तुझ्या जागी असते ना तर असा अपमान अगदी सहन केला नसता. अरे मूर्खा, तुझा केवढा घोर अपमान केलाय त्यांनी. एकदा कर ना प्रयत्न प्लीज. त्यांच्या मनात जरा संशय निर्माण कर ना. मी काहीच बोलत नाही आहे असं बघून त्या म्हणाल्या, सातपुते, तू पैशाच्या अडचणीत आहेस ना नेहमीप्रमाणे. हो. मला ब्लॅकमेलिंग करून तुला काही पैसे मिळण्याजोगे नाहीत बाबा. मी तुला पैसे मिळवायचा एक मार्ग सांगते. आपण की नाही दोघं पैज लावूया 500 रुपयांची. माझ्या नवऱ्याच्या मनात विष कालवायचं, आमच्या प्रेमात बिब्बा घालायचा, आमचा सुखी संसार अगदी उद्ध्वस्त करायचा. यात जर यशस्वी झालास ना तर 500 रुपये तुझे, आणि फेल झालास तर तू मला 500 रुपये द्यायचे. बघ, पैसे मिळवायचा एक चांगला चान्स आलाय तुला. मी काही न बोलता निघून गेलो. मी गोंधळलोच होतो, चक्रावलो होतो. त्यानंतर 2च दिवसानंतरची गोष्ट. मी गवाणकर बाईंना पाहिलं, पुन्हा त्याच माणसाबरोबर. त्या एका हॉटेलात बसल्या होत्या. समोरच्या प्लेटमधल्या कटलेटमध्ये काटा रुतवून बाईंनी एक घास अलगद बाजूला काढून त्या माणसाला भरवला. त्यानेही बाईंना एक घास भरवला. मग दोघं एकाच बाटलीत 2 स्ट्रॉस टाकून लिमका प्यायले. मग बाईंनी खट्याळपणे विचारलं, एकाच बाटलीतून प्यायला मिळाला म्हणून लिमका प्यायलास ना. त्यानं तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिलं, नो, आय ड्रंक लिमका बिकॉज आय लाईक इट. दोघंही खूप हसले. बाई खूप सुंदर दिसल्या हसताना. इतके दिवस मी पाहिलंच नव्हतं ना. अहो, हसताना बाईंच्या गालाला खळ्या पडत होत्या. मी खूपच सुदैवी होतो. या खेपेला बाय चान्स माझ्या हातात लोडेड कॅमेरा होता. मी त्या सर्व प्रसंगांचे फोटो काढले होते. आता माझ्या हातात पक्का पुरावा होता.
त्या दोघांना प्रेमाच्या भारात ते कळलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी गवाणकर बाईंना म्हटलं, बाई, मी पैज लावायला तयार आहे. वा, छान. काल काढलेले फोटो उद्यापर्यंत मिळतील का पण? मी तोंडाचा आस वाचला. तो मिटव आधी तोंडाचा. सातपुते, आमच्या ह्यांना दाखवावे लागतील ना फोटो, त्याशिवाय त्यांचा विश्वास कसा बसेल बरं? फोटोग्राफरला म्हणावं अर्जंट आहे, द्या. पण तुम्हाला कसं कळलं मी फोटो काढले ते? मूर्खा, हॉटेलमध्ये शिरतानाच मी तुला कॅमेरासकट पाहिलं होतं. ह्यांची खात्री पटवायची तर निस्संशय प्रेमाचीच पोच द्यायला हवी, म्हणून मग त्याला कटलेट भरवलं. फ्लॅश चमकलाच शेवटच्या स्नॅपला. तुझ्याचप्रमाणे मलाही धाकधूक वाटत होती. आता हॉटेलमधले आतले फोटो म्हटले येत आहेत की नाही याच्या कॅमेऱ्यात. फ्लॅश चमकला आणि मग माझी काळजी मिटली. म्हटलं फ्लॅश ऑन केलाय. आहे, पोराला अक्कल आहे. सातपुते, पैसे मिळवण्यासाठी जो प्रयत्नवाद आणि चिकाटी माणसात लागते ना, ती तुझ्यात आहे बाबा. तू 500 रुपये जिंकणार यात मला मुळीच शंका वाटत नाही. ही चिकाटी अभ्यासात का दाखवत नाहीस रे? काय तो पेपर लिहिलायस? मी तुला मुळीच पास करणार नाही आहे. आत्ताच्या पिरियडला बसणार आहेस की बंक करणार आहेस? आत्ताच मी पेपर देणार आहे. आलाच आहेस तर पेपर घेऊन जा. बाई निघून गेल्या. माझा आत्मविश्वास खचलाच हो. मला का कुणास ठाऊक एक अनामिक भीती वाटायला लागली. पण आता माघार घ्यायची वेळ निघून गेली होती ना. मला 500 रुपये मिळवायलाच हवे होते. मी हरलो असतो तर 500 रुपये द्यायची माझ्यावर पाळी आली असती, त्याचं काय. शिवाय आता माझ्या दृष्टीने तो इज्जत का सवाल झाला होता. मी सरळ संध्याकाळी मिस्टर गवाणकरांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझ्याकडे पाहताना नाकावरचा चष्मा बाजूला काढत ते म्हणाले, कोण तू? विजय सातपुते. पाहिल्यासारखं वाटतंय रे तुला? आमच्या ऑफिसात टेलिफोनचं बिल वगैरे कधी भरायला आला होतास की काय? छे हो, तुमच्या बायकोला एका परपुरुषाबरोबर हिंडताना पाहिलं ते सांगायला नव्हतो का आलो मी. मी अगदी कोडगेपणानं म्हणालो, अच्छा, तो होय तू. हां, बैस. मला जरा एकदम विसरायलाच झालं. त्या दिवशी मी जरा रागावलो तुझ्यावर, सॉरी. काय काम काढले? त्या दिवशी तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही ना? नाही बसला. माझ्या बायकोच्या पावित्र्याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. ती तशी वागणारच नाही. पण आज मी पुरावा आणलाय. हो का? बघू. हे बघा, फोटो घास भरवताना, एकत्र लिमका पिताना. ते फोटो गवाणकरांनी पाहिले आणि अचानक ते संतापले. त्यांनी हाताच्या मुठ्याशा आवळल्या. त्यांचे डोळे लाल झाले, नाकपुड्या फुरफुरायला लागल्या. ओहो, माझं काम पत्ते झालं होतं. मला 500 रुपये नक्कीच. मी खडकन दुसऱ्या जबड्यावर मुठीचा ठोसा बसला. मी कळवळलो. मला चक्कर येऊन मी खाली कोसळलो. मला अंधूक स्मरतंय ते एवढंच की गवाणकर म्हणत होते, माझ्या बायकोवर शिंतोडे उडवायला लाज वाटत नाही तुला? फोटो दाखवतोस काय? अरे, फोटोग्राफीचं तंत्र इतकं पुढं गेलंय, कुणाचंही कशाही अवस्थेतले फोटो या पद्धतीनं तयार करता येतात. बिचारी माझी बायको, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. सीता सावित्रीच्या देशात जन्मलेली आहे ती. माझी चक्कर थांबून जरा हुशारी वाटायला लागल्यावर मी घरी गेलो. माझी खात्री पटली की मिस्टर अँड मिसेस गवाणकर दोघं मिळून माझी फिरकी ताणतायत. त्यानंतर अनेकदा मला बाई दिसल्या, पण मी त्यांच्याशी कधीच बोललो नाही की ओळखसुद्धा दाखवली नाही. ॲक्च्युली मी पैज हरलो होतो ना, तरी बाईंनी 500 रुपये दे असं कधीच म्हटलं नाही. नशीब. त्यानंतर साधारण 1 महिन्यानंतरची गोष्ट. सिनेमाला गेलो होतो मी. समोरच्याच रांगेत गवाणकर होते आणि त्यांच्याबरोबर एक बाई होती. त्या अर्थातच मिसेस गवाणकर नव्हत्या. त्या दोघांचा अंधारात दुसराच सिनेमा चालला होता. मला बसणंच अशक्य झालं. मी इंटरवलला उठलो आणि सरळ रूमवर निघून जायचं ठरवलं. बाहेर पडलो. चहाच्या स्टॉलपासून जरा बाजूला नेत गवाणकरांनी मला थांबवलं आणि म्हणाले, मी हिच्याबरोबर आज सिनेमाला आलो होतो, ते तू मिसेस गवाणकरांना जाऊन सांगणार असशीलच आता. काय करावं मी? तुमचं काय मत आहे?
सांगावं की न सांगावं? गवाणकर अचानक गंभीर म्हणाले, सांग किंवा नको सांगूस, काहीच फरक पडत नाही त्यामुळं. म्हणजे? तिला ते माहिती आहे आणि तिला ते माहिती आहे हे मला माहिती आहे. अहो, म्हणूनच तुम्ही त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करता का? त्यांना क्षमा करता का? तिचं ते प्रकरण मलाही माहिती आहे. अरे, मी कोण क्षमा करणारा? तिला अपराधाच्या पिंजऱ्यात मी का उभं करावं? काय हक्क काय मला? तुला सांगू, आम्ही दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतो. तुझा विश्वास नाही बसणार. आमचा प्रेमविवाह आहे. एकमेकांवर जीव ओतून प्रेम केलं आहे आम्ही. आमच्या संसारातली उणीव एकच, आम्हाला मूल नव्हतं, झालंच नाही. दोघं 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 आणि दोघंच. ती आणि मी आणि ती, पुन्हा मी आणि तीच. कंटाळलो, विटलो, उबगलो. मग प्रत्येकजण आपलं सुख घराबाहेर शोधू लागलो. तिनं नोकरी पत्करली, ती खूप शिकली, दोघंही घराबाहेर पडलो. दोघंही एकमेकातून बाहेर पडलो, मुक्त झालो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. हो, विश्वास, त्याला विश्वास म्हणायला हरकत नाही. अगदी नाजूक धागा. त्याच्या बळावरच आम्ही एकमेकांना जसेच्या तसे स्वीकारतो. खरं तर तो धागा नाहीच आहे अस्तित्वात. तो आहे खोटा, आभासात्मक आणि भ्रमात्मक. पण तो आहे. आम्हाला तो आभास हवा आहे, तो भ्रम हवा आहे. त्याशिवाय जगूच शकणार नाही आम्ही. त्याचाच आम्हाला फार फार आधार वाटतो. गवाणकर थांबले. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थोपटणारच होतो, पण मी अचानक निघूनच आलो. गवाणकरांनी सुद्धा पुढचा सिनेमा पाहिला असेल असं निदान मला तरी वाटत नाही.